ब्रॉट टू यू बाय विगार्ड. ते काही रद्द करा म्हणता ते त्याचं काहीच नाही. त्याने सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घातल्यात. ते कशाला काही म्हणतात ते बोललं की जातीवाद नाही. आता तो म्हणतो रद्द करा. आता याला जातीवाद नाही म्हणत का? ह्याला जातीवाद नाही म्हणत का? सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी त्याच्यात ओबीसी बांधवाचा सुद्धा फायदा होणार आहे. ती रद्द करा. म्हणजे याची मागणीच मुळात अशी पहिल्यापासून की त्याच्यात काही तथ्यच नसतं अशी मागणी असते. सगळ्या खोट्या मागण्या आणि मराठ्यांचं वाटोळं होईल अशी एक त्याची मागणी पक्की असती. जन्मल्यापासून त्याचं तेच चालू आहे. मराठ्यांच्या मागण्या त्याला विरोध करायचा त्याचा धंदाच झाला आहे तो. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. नाही त्याच्यात काही दुःख नसण्याचं कारण नाही आम्हाला. पोटजळी नाही आमची त्याच्यासारखी हो. एवल्यासारखी पोटजळी नाही. आम्ही काही द्या. तुम्ही महायुती दिली, अनेक योजना दिल्या. मध्ये त्या पडळकर भाऊचं काहीतरी आंदोलन सुरू होतं त्यावेळेस मी मला वाटतं काहीतरी महामंडळ काहीतरी दिलेलं आहे. मला आता पक्का माहीत नाही. आमची पोटजळी नाही. तुम्ही उपसमिती द्या, ती पोटजळीच नाही आमची. तुम्ही आम्हाला काय विरोध करताय? आम्हाला काय मिळायला लागलं की आम्हाला जे आहे ते त्यांना पाहिजे लगेच. तो अशी बरोबरी का? सारथीतमध्ये योजना आल्या तशाच आम्हाला द्या. एक तर आम्हाला वाट्याला नाही आल्या त्या. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. सगळं तुमच्याच म्हणण्यानं होईन असं कसं काय? मग ते अन्याय होतो ना आमच्यावर. हे जसं म्हणते आता यांचं एक तर मागण्याच काय आहेत कळा. सगळ्यात महत्त्वाचं हे काय आता ही मॅनेज बैठक होती. ही मॅनेज बैठक होती. मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची आणि त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती. स्पष्टपणानं सांगतो मी, ही ठरवून बैठक होती. मराठ्याला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यायची नाही, मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, सारथीच्या योजना द्यायच्या नाही, महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही. ठरवून बैठक होती. फक्त ही आता जाहीररित्या दाखवली घेतली आम्ही म्हणून. ही मराठा विरोधी सरकारची त्यांची बैठक होती की मराठ्याला काही मिळू द्यायचं नाही. ही प्युअर मॅनेज बैठक होती. राजकीय उद्योगमंत्री आयुष्य उद्ध्वस्त करणार असं म्हणाले होते काही वेळापूर्वी. तर त्याच्यावर त्यांनी तुम्हाला प्रत्युत्तर दिलंय की राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचं ही जनता ठरवते, एक दोन कोणी नाही ठरवू शकत. अरे मी जनताच आहे ना. तुला कळलं का नाही का? वा मी कोण आहे मग? मी का नेता आहे का? जनता आहे ना मी. सगळा महाराष्ट्र बघतोय. सगळे पत्रकार बघतेत, विश्लेषक बघतेत, साहित्यिक बघतेत. आमच्याकडे त्यो भेटायला आला त्यो बी आला पाहिजे नाही. ते बारीक लिकून रडत असतं ते. तुला चॉकलेट दिलं का मला चॉकलेट दी. तुला लेमन गोळ्या दिल्या मग मला लेमन गोळ्या दी. नाही का? ते त्यांच्याकडे कसं काय आले मग आमच्याकडे? हे काय भांडण आहे का? तुमच्याकडे 4 मंत्री आले तर आमच्याकडे सुद्धा 4 आलेच पाहिजे. यासाठी उपज आंदोलन असतं का? हे आंदोलनच कशासाठी मिळाला का नाही? ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.